जवळ आहे आणि माहुरी महाराजांची कुलस्वामी आहे. आपण जायचं का? हो, लगेच, लगेच. हो. आम्ही ज्यावेळेला 12 वाजता कारंज्याची पूजा संपवली आणि लगेच दुसरी एसटी पकडून आम्ही याला गेलो, माहूरला गेलो. आणि त्याच्यानंतरचा जो सीन आहे ना, कळलं का? तो दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही माहूरची पूजा करून तीर्थ अंगारा आणि प्रसाद घेऊन डायरेक्ट महाराजांकडे गेलो माहूरहून, तेव्हा शशिकांतनी जेव्हा महाराजांच्या समोर तीर्थाची बाटली ठेवली, तेव्हा महाराजांचं जे वाक्य होतं ते $1,000,000 होतं. आम्हाला तीर्थप्रसाद द्यायला तुम्ही इतक्या लांबचा प्रवास करून आलात? म्हणजे कुठे माहूर, कुठे पुणं. आता आम्ही प्रवास करून आलो म्हणजे त्यांनीच शक्ती दिली, त्यांनीच बुद्धी दिली. पण त्यांना किती आनंद झाला. आनंद झाला. हा आनंद महत्वाचा असतो. त्यांचा आनंद महत्वाचा असतो. त्याला तशी मनं लागतात, मनं लागतात. हे माझी बडबड चालू राहील. चला नाही सुरुवात ते करा. उलट हेच आपलं वाचनात हेच महत्वाचं आहे की त्या निमित्ताने महाराजांच्या ज्या आठवणी तुम्ही सांगता, कारण हे काय वाचलेलं तर वाचतोय ते पुस्तकात तर सापडतच, पण या आठवणी महत्वाच्या आहेत महाराजांच्या. आणि त्या प्रसंगाने महाराज काय बोलले किंवा ते आज खरंच छान एकदम मस्त हे झालं. अरे दिनू, त्या निमित्ताने महाराज डोळ्यासमोर येतात. हो. जेव्हा ते तीर्थ अंगारा घेऊन शशिकांत, मी आणि पंत आम्ही महाराजांच्या घरी आलो त्या शनिवार पेठेमध्ये, हो. तेव्हा महाराज असा गंध उगाळत होते. आणि जेव्हा शशिकांतनी सांगितलं, महाराज आपल्याला कारंजा आणि ते माहूरचं तीर्थ आणलंय, ते इतक्या आनंदाने त्यांनी असं बघितलं, वा. आमच्यासाठी तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलात. अरे त्याच्यात सगळं वा. आलं. दिनू, ही कमाई आहे, ही कमाई आहे. ही आयुष्याची कमाई असते. हे कोणी करू शकतं. आमची काही मोनोपोली नव्हती. कोणी करू शकतं. वा. एनिवे, चल, माझी बडबड चालूच राहील. नाही, उलट तीच चालू राहिले पाहिजे. अजून काय त्या निमित्ताने आठवतंय तर सांगा ना काका. महाराजांची कुलस्वामिनी म्हणजे आपली कुलस्वामी ही हो. भावना होती. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा आम्ही फक्त कारंजाला जायचं ठरवलं, पण गाडीत बसल्यावर जेव्हा पंत आणि शशिकांतला जेव्हा म्हटलं, अरे तिथून हे जवळ आहे माहूर, जायचं का? हो, लगेच, लगेच. ही तयारी दिनू सगळ्यांची नसते. अरे मग ते घरी नाही सांगितलेलं, मग मिसेस वाट बघत असेल आणि त्यांच्या बायका खरंच वाट बघायच्या. गॅलरी चिडू भरायच्या 4थ्या शनिवारचा कार्यक्रम झाल्यावर. त्यामुळे त्यांची नुसती हे असायची, कधी एकदा घरी जातोय. अरे काय जायला आयुष्य जिच्या बरोबर काढलं, कधीतरी थोडं एक 10-15 मिनिटं लेट झालं तर काय निघेल. नाही, पण ते त्याला ती द्यावी लागते. ददामि बुद्धी योगंतम, हे जे काय आहे ना दिनू. ये नमाम उपयांती ते. येस. जाऊन दे, माझी बडबड चालू राहील, तू सुरू कर. नाही, राहून दे उलट काका. तोच तर उद्देश आहे आपले. आपण तर काय, कधी तू उद्या भेटणारच आहेस हो, मला. उद्या आपण भेटणार. किचनचं माहिती, ते बिचारे वाट बघतील. चालेल. हा, सुरू अतुल म्हणजे करूया. तुमचा अतुल आहे ना? अरे काय? हा, अतुल कोण आहे? अतुल, हा, अतुल. हा अतुल, अनघाचा अतुल. हा, अनघाचा अतुल. अरे बापरे. हो, तो येतोय कंटिन्युअस काका. नाही नाही, मी काय म्हंटल, कारण अतुल जोशी पण आहे म्हणून म्हंटल मग तुला. तोच अतुल जोशीच आहे. हा, तो येतोय काका, मग कंटिन्युअस 3-4 हे आपले येतोय. अरे वा वा, छान छान. अच्छा. अतुलला म्हणा एकदा चेहरा दाखव काकांना. नाही नाही, अगं वयसुरू असं त्यांचं दर्शन होणं फार मोठी गोष्ट आहे. इतकं सोपं आहे का ते? त्याला तपश्चर्या करावी लागते. हे बघ आला तो. तपश्चर्या करावी लागते. आता तुम्ही आलात, तुम्ही तप करणारे आहात म्हणून त्यांनी दर्शन दिलं. ते बघ.
हे तुमची पुण्य आहे होत आहे. आम्हाला इतके दिवस दर्शन झालं हा, तुझा तुमची शब्द परीक्षा आहे. टाकल्याबरोबर आला तो. वा वा. चला चालेल, सुरू करायचं. धन्यवाद. हो हो हो. चालेल. आता मागच्या वेळी आपण गोपीगीताचा पहिला श्लोक घेतलेला आणि दुसरा सुरू करत होतो आणि वैशाली तेव्हा त्याचा आवाज मोठा कर जरा. मोठा करू का? होत आहे का बोल? हा, माझा मोठा आहे काका, म्हणजे एकदम. मी नाही, माझ्या तुझा मोठा आहे अच्छा, तुमच्या आहे. त्यांच्या पीसीला. हा. ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे. तर पहिला श्लोक घेतलेला आपण, जयती तेधिकम जन्मना व्रजतो, आणि तेव्हा म्हणजे मधुदादांनी एक चांगली एक हे केली सजेशन की नुसता ओव्हरऑल अर्थच नाही तर प्रत्येक शब्दशः अर्थ सांगून ओव्हरऑल अर्थ घेतला तर तो जास्त कळेल, आणि ते खरोखर तसंच जास्त चांगलं कळतं की भगवद्गीतेचं पण भगवद्गीता अन्वय पदच्छेद या नावाचं गीता प्रेसचं पुस्तक आहे. त्याचा नंबर 14 नंबर मराठीचा आहे, 17 नंबरचं पुस्तक हिंदी अर्थसकट आहे. तर त्यात असं केलेलं आहे, पदच्छेद म्हणजे आता जयती ते अधिकम म्हणजे जयती ते अधिक अधिकम, हा पदच्छेद म्हणजे संधी विग्रह आपण म्हणतो तसा. आणि अन्वय म्हणजे श्लोक एखादा लिहिताना काव्याच्या दृष्टीने तो गद्यासारखी वाक्यरचना नसते, तर त्यामुळे तशी नसल्यामुळे आपल्याला अर्थ सांगता म्हणजे कळायला कठीण जाऊ शकतं. जसं आपण श्रीपाद श्री वल्लभच्या वेळी म्हटलं की पापम तापम व्याधी माधीम च दैन्यम भीतीम क्लेशम तम हर आशु त्वद हर आशु म्हणजे काय हर आशु, तर मग ते नीट कळायला ते सुरुवात हर आशु नंतर पापम तापम म्हणजे तू पटकन हरण कर कशाचं, तर पापम तापम असं ते शब्द प्रॉपरली लावून त्याचा अर्थ करायला येतो. आणि मग त्वदन्यम त्राता नो वीक्ष म्हणजे तुझ्यासारखा त्राता कोणी नाही असं. पण आपण म्हणताना त्रातारम नो वीक्ष ईशास्त जुरते हे वेगळं घेतो आणि आधी पापम तापम व्याधींच्या दैन्यम भीतीम क्लेशम त्वम हराशुत्व दन्यम म्हणजे त्वदन्यम हा पुढच्या वाक्याचा भाग असला तरी काव्य आणि गीतेच्या दृष्टीने तो इथे येतो, त्यामुळे अर्थ करायला कठीण जातं. तर ते गद्य वाक्यासारखं ते रिअरेंज करणं याला म्हणतात अन्वय, आणि मग त्याचा अर्थ. तर तसा आपण शब्दार्थ घेऊ, कारण या गोपीगीतेचा असा शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा अन्वय पदच्छेद असं पुस्तक कुठेही अवेलेबल नाहीये. तर आता थोडंसं ते तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पण AI तेवढा ऍडव्हान्स नसल्यामुळे ते म्हणजे आठवडाभर सलग प्रयत्न करून सुद्धा ते प्रॉपर फॉर्म मध्ये येत नाहीये. तर ते त्याच्यावर प्रयत्न चालू आहेत. ते एकदा प्रॉपर झालं तर ते मी अर्थाचं पुस्तकासारखंच सर्क्युलेट पण करीन. पण आता आपण एक एक श्लोक आपण घ्यायला सुरुवात करू. तर त्याच्यात असं आहे, जयती ते धिकम, जयती म्हणजे जय जयकार होतो, ते धिकम जन्मना व्रजः म्हणजे व्रजात जन्म तुम्ही घेतल्यामुळे व्रजाचा जय जयकार म्हणजे व्रजाची कीर्ती वाढलेली आहे. आणि त्यांनी काय झालंय की दयित दृश्यताम दीक्षुतावका स्वयी दुता स्वताम विचिन्वते, सॉरी, श्रेयत इंद्रिया शश्व दत्त ही आधी. तर व्रजाची कीर्ती पण वाढलेली आहे, आणि नुसती व्रजाची कीर्ती नाही वाढलेली तर इंदिरा जी आहे, इंदिरा म्हणजे लक्ष्मी, तर तीही व्रजात येऊन राहिलेली आहे. तर ह्याचा आपण जो डायरेक्ट सरळ अर्थ आहे तो बघितला की भगवान वैकुंठातून व्रजभूमीत जन्माला आले. तर एखादी समजा आपण साध्या एखाद्या मनुष्याचा विचार केला तर त्याला पृथ्वी लोकापेक्षा स्वर्गात जायचं असतं,
स्वर्गापेक्षा म्हणजे अजून महरलोकात जायचंय, जनलोकात जायचंय, तपोलोकात जायचंय. ते करून शेवटी सत्यलोकातही वैकुंठात भगवंतांच्या जवळ असा प्रगतीचा आलेख आहे. पण त्या भगवंतालाही वैकुंठापेक्षाही आकर्षक व्रज वाटलेलं आहे. म्हणजे आपण एखादी जागा सोडून दुसरीकडे का जातो, की तिथे काहीतरी अधिक आपल्याला किंवा जास्त जे सोयीचं किंवा गेन्स तिकडे जास्त आहेत म्हणून जातो. तसं भगवान नुसते व्रजात इकडून तिकडून नाही आलेले, तर ते वैकुंठ सोडून व्रजात आलेत म्हणून व्रजाची कीर्ती वाढलेली आहे. आणि ही लक्ष्मी देखील त्यांची सेवा करण्याकरता तिथे येऊन आलेली आहे. त्यामुळे व्रजात दुभत्याचे जी उदंड झालं किंवा धनधान्याला काही कमतरता नव्हती. म्हणजे कंस दिवसेंदिवस तो त्याचा जो कर आहे तो वाढवत होता. तो वाढवून सुद्धा यांना काहीच कमी नव्हती. याचं कारण स्वतः लक्ष्मी तिकडे येऊन राहिलेली. तर हा एक सरळ समोरचा अर्थ झाला. आता दुसरा एक याच्यात आध्यात्मिक एक अर्थ येतो. तो फारसा कुठे आलेला नाही. तो करपात्रीजी महाराजांनी तो अर्थ सांगितलेला आहे की व्रज काय आहे? तर गोप गोपी राहतात ते व्रज आहे. आता गोप काय, गोपी काय, याचाही त्यांनी अर्थ केलाय. आपण मागे बघितलं असेल की गोविंद म्हणजे गायीचा इंद्र हा एक अर्थ आहे. आणि गो याचा अर्थ बुद्धीही आहे. म्हणजे ऋषिकेश हा सगळ्या इंद्रियाचा स्वामी, तसं गोविंद म्हणजे त्या बुद्धीचा स्वामी आहे तो भगवान. तर त्यामुळे गोपी याचा अर्थ अशी शुद्ध बुद्धी की जी आत्मानंदाचं पान करते, त्या गोपी आहेत. तर गोपी कोण आहेत? तर जे आत्मानंदाचं पान करण्याची ज्याची बुद्धी झाली आणि त्या आत्मानंदाचं पान जे करतात ते सगळे गोपी आहेत. म्हणजे सगळे आत्मज्ञानी हे गोपी झाले या डेफिनेशन. तर तसं आहे. तर इथे काय म्हणतात ते की व्रज म्हणजे या गो आहेत, गो जे आहेत आणि गोपी जे आहेत त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजेच बुद्धी आणि जीवात्मा यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे काय? तर देह आहे. तर हे देह हाच एक व्रज आहे. म्हणजे आणि त्या देहात भगवान येऊन राहिले म्हणजे चैतन्याशिवाय तो जो देह आहे तो निर्जीव आहे, तो प्रेत आहे, तो टिकू शकत नाही. आणि त्याला काहीही व्हॅल्यू नाहीये. म्हणजे तो देह आणि माती याच्यात काहीच फरक नाहीये. एखाद्या शरीरातनं आत्मा जर निघून गेला म्हणजे जीवात्मा निघून गेला म्हणजे ईश्वराचं जे जीवरूप चैतन्य ते त्यातनं जर निघून गेलं तर ते आपण जाळून टाकतो. ते जास्त वेळ ठेवत नाही कारण ते कुजतं. म्हणजेच देहात जे चैतन्य आलेलं आहे तेही तोच आहे. त्यामुळे तत्वमसी मधला त्वम पदार्थ जो आहे की तू आहेस, त्यातला तू जो आहे तो तू म्हणजे काय ही मन किंवा बुद्धी नाहीये. तर या शरीराच्या शरीर ज्याच्या आधाराने राहिलेलं आहे, मन बुद्धी ज्याच्या आधाराने राहिलेलं आहे, तो परमात्म्याचा प्रकाश जेव्हा या देहात येतो तेव्हाच त्या देहाला देह हा श्रेष्ठ ठरतो. आणि जयती ते धिकम का म्हटलेलं आहे? तर बाकी जे देह आहेत म्हणजे बाकी आपण पशुपक्ष्यांचे देह आहेत, त्याच्यापेक्षा खालची योनी झाले तर वनस्पती झाडं आहेत, त्याच्याही पेक्षा खाली म्हणजे दगड जे आपण निर्जीव मानतो पण तेही जीवच आहेत. स्थावराणा मधोगती म्हणून महाराजांनी सांगितलंय की एकदम भयंकर पाप असतील तर
बुद्धिकांचा जन्म येतो. तर त्या सगळ्यातही ईश्वराचं थोडंफार चैतन्य आहे. पण इथे कसं आहे, ह्या व्रजात गो आहे, म्हणजे या देहात जेव्हा जो परमात्मा प्रकट होतो, तो बुद्धी सकट प्रकट झालेला आहे. असा देह म्हणजे मनुष्य देह आहे. त्यामुळे मनुष्य देह हा बाकी सर्व जे देह आहेत त्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ देह आहे, याची जाणीवही म्हणजे त्या गोपींचं अ, आणि श्रीकृष्णांचा जो साधे साधे जे व्यवहार आहेत त्याच्यात पराभक्ती तर आलेलीच आहे, पण पराभक्ती बरोबर ज्ञानाचा उपदेश आलेला आहे, की त्यातल्या ज्ञानाच्या उपदेशाने मनुष्याला विचारापर्यंत नेऊन ठेवता येतं. तर असं त्या देहाचं महत्व श्रेष्ठ झालेलं आहे. कोणत्या की ज्याच्यात बुद्धीसहित परमात्म तत्वाचा प्रकाश आहे, म्हणजे मनुष्य देह. हा एक त्यात अर्थ आला. आता आपण मागे बघितल्यामुळे प्रमाणे मागच्या वेळी आपण गोपीगीत पाहिलं, त्याच्या म्हणजे पहिला श्लोक पाहिल्यानंतर गॅप गेली थोडीशी, म्हणून परत एकदा थोडस आपल्याला अ, मागे जाऊन थोडा तो अप्रोच बघावा असं वाटतंय, की गोपीगीत हा प्रेमाचा विषय आहे. त्यामुळे तो शब्दांनी तर आपण डिस्कस करतोय, पण त्याच्या आधी तो गोपींचा भाव जर हे ऐकण्यापुरता त्याचा अंश जरी आपल्यात आला, तर ते त्यातला जो भाव आहे तो ट्रान्सफर होऊ शकतो. कारण शब्द ट्रान्सफर करणं, ज्ञानाचा अभ्यास करणं हे सोपं आहे. पण गोपींचा भगवंताबद्दलचा भाव आहे, तो समजावून देता येण्यासारखा नाहीये. आणि ज्यांना तो समजलाय त्यांच्याकडनं ते आत्ता आपल्याला जरी ऐकता येत नसलं, तरी आपण एकमेकांना जेव्हा सांगतो, तेव्हा त्या भावाच्या जर जवळ आपण गेलो, आणि ते एका दृष्टीने पॉसिबल कसं आहे, की आपले व्यवहारातले आपण मागच्या वेळी म्हटलं त्याप्रमाणे आई आहे, वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, बायको आहे, मुलं आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, मित्र आहेत. ह्यांच्यात जी जवळची रिलेशन असतात, त्यांच्यात आपल्याला जी इंटेन्स भावना येते, ती भावना ही त्या ईश्वराकडनं आलेली आहे. ती भावना तो आपल्याला का देतो, की ती भावना पहिल्यांदा ती भावना आपल्याला कळली, तर ती भावना आपल्याला त्याच्याकडे लावणं सोपं जातं. त्यामुळे ज्ञानाचा अभ्यास करून कठीण मार्गाने जाण्यापेक्षा व्यवहारातच ज्या आपल्या भावना आहेत, त्या भावना जर आपण ईश्वराकडे वळवल्या, तर तो भावग्राह्य असल्यामुळे त्याचं ग्रहण आपल्याला करता येतं. तो काकांनी म्हटल्याप्रमाणे तो बुद्धीत उतरू शकतो आपल्याला, आणि बुद्धीत उतरला की त्या आनंदाची प्राप्ती होते. तर तसं यात सांगितलेलं आहे. आता हा दुसरं त्यांनी काय सांगितलंय इथे, की दयितदृश्यतां दिक्षु तावकास त्वयि धृतासवस त्वाम विचिन्वते. म्हणजे आता त्या हे म्हणतायत की तुम्ही आल्याने व्रजाची कीर्ती वाढली, व्रजात धनसंपदा मिळाली. आता त्यांनी अजून एक तिसराही पैलू त्यात ते दाखवून देत आहे, की व्रजात धनसंपदा मिळाली, तुम्ही आल्याने कीर्ती वाढली, किंवा तुमचं एकदा दर्शन झालं तरी समाधान मिळतंय. असे सगळे आहेत व्रजात, पण आमचं त्यात समाधान नाहीये. आम्हाला तू पूर्णपणे हवा आहेस. म्हणजे जसं आपण भक्तीला सुरुवात झालेल्यापासून पुढचं बघतो, की अर्थार्थी, मुमुक्षू आणि ज्ञानी हे चारही भक्त आहेत. तर त्याच्यात अर्थार्थी आणि जे अर्थभक्त आहेत, त्यांना अर्थार्थींना काहीतरी मिळवायचं आहे, आणि ते ईश्वरामुळे मिळतं, आणि ते मिळालं की ते खुश आहेत. मग ते मिळाल्यावर जे मिळालेलं आहे त्याच्यात ते रमून जात आहेत. किंवा आर्तभक्त आहेत, त्यांचं दुःख दूर झाल्यावर जो आनंद त्यांना दुःख दूर झाल्याचा मिळतो, त्याच्यात ते समाधान मानतायत. पण आम्ही तशा नाही आहोत म्हणतात ते. तर
ज्ञानाचं एक लक्षण असं आहे की तो स्वतःला ज्ञानी म्हणतच नाही, तो स्वतःला कायम मुमुक्षूच म्हणतो. म्हणून ते दाखवतायत की आम्ही या वनात तुला सगळीकडे शोधतोय. दयत दृश्यता म्हणजे तुला अं, तू दिसावास म्हणून अं, तुझ्या चरणाशी सगळा प्राण अर्पण करणाऱ्या अशा आम्ही वनात इकडे तिकडे तुला शोधतोय. आता हे वन म्हणजे हे निधिवन तर आहेच, पण जसं मोठ्या महाराजांनी वर्णन केलंय की भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता, तर ही भववाटी जे आहे ही संसार रूपी वन आहे. त्या वनात आम्ही ना फळं शोधतोय, ना फुलं शोधतोय, ना बाकी कोणता आनंद शोधतोय. आम्ही फक्त तुला शोधतोय. हे ते म्हणतायत की आमची दुसरी काही इच्छा नाही. आता खरं या गोपीगीताच्या आधी भ्रमरगीताचा अभ्यास व्हायला हवा. आपण नंतर कधी वेळ आली तर तेही पाहू. तर त्या ह्याच्यात पण गोपी कृष्णावर चिडल्या आहेत किंवा त्या उद्धवाला वक्रोक्ती करतायत की तो तुझा मालक, तो असा कपटी आहे, अमुक आहे. तर कधी कधी काय होतं, जे अर्ध्या हळकुंडानी किंवा कणभर हळकुंडानी पिवळी होणारी मनोवृत्ती असते, तर आपण पाहतो की काही काही जण सांगतात मी महाराजांशी भांडलो, मी महाराजांशी भांडले, किंवा मी असं महाराजांना सांगितलं, तुम्ही अमुक केलं तर मी तमुक करणार नाही, की ज्यांनी ते दाखवायला जातात की आपला महाराजांशी संबंध कसा आहे. तर तो खरंच जर प्रेमाचा संबंध असेल तर तो कोणतीही माझी व्यावहारिक गोष्ट झाली किंवा झाली नाही, किंवा माझं कोणतं मला भयंकर दुःख आलं म्हणून धरलेला राग नाहीये. गोपींचा राग फक्त एवढ्या करता आहे की तू आम्हाला दिसत नाहीस. आणि अजून कशा करता राग आहे की तिकडे तू नगरात असशील, सगळं असेल, पण तुझी सेवा करायला कोण आहे, म्हणजे आम्ही नसताना तुझी काळजी घ्यायला कोण आहे. तर हा जो भाव आहे की त्या ईश्वर आहे, तो सर्वव्यापी आहे. आता पुढे गोपीगीतातही गोपी म्हणणार, पुढे म्हणतील ते नखलू गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदो. म्हणजे तू फक्त यशोदा गोपीचा मुलगा नाहीयेस, तर सर्व जे देही आहेत, देह धारण करणारे, त्यांचा अंतरात्मा तू आहेस. हे ज्ञान असतानाही तुझी सेवा आम्हाला करायची आहे, किंवा आम्ही जर नसेल तर तुमचं काय होईल. त्या यशोदेला पण काळजी काय आहे की जर ह्याला मी आत्ता वळण नाही झाले तर हा पोरगा फुकट जाईल. तर हे जे प्रेम आहे ते एका वेळी ज्ञान पण आहे आणि हे त्या रूपाची आपल्याला काळजी घ्यायची हे पण आहे. हे दोन्ही एका ठिकाणी त्या गोपींकडे आहे. आणि म्हणूनच भगवंताकडे पण आई मारायला आणि म्हणून घाबरणं पण आहे, आणि त्यावेळी सर्वज्ञत्व आणि तिला त्रास झाला म्हणून पकडलं जाणं पण त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भगवंताकडेही एका वेळी सर्व शक्तिमत्व पण आहे, ज्या योगे तो आई 10 पावलं लांब असताना तिला एकदम आपल्या जवळ आणून आपल्याला पकडायला पण देतोय, आणि अशक्त पण आहेत, म्हणजे आईने पकडलेला हात त्यांना सोडता पण येत नाही. तर तशा ह्या गोपी पण आहेत. ज्ञानाची जरी त्यांना पूर्ण जाणीव असली तरी त्यांचा जीव एवढा करता चाललाय की एक तर तू आम्हाला दिसत नाहीस तर आम्ही जगू शकत नाही तुझ्याशिवाय, आणि दुसरं तू या काट्याकुट्याच्या वनात इतक्या रात्री तू इकडे तिकडे जातोयस, तर तुला पायाला काही लागणार नाही ना. हे सगळं येईल पुढे, पण ही भूमिका आहे. म्हणून त्या पहिल्यांदा सांगतायत की व्रजाचं जरी हे झालं, म्हणजे आता मनुष्य जन्म जरी मिळाला आणि मनुष्य जन्मात बुद्धी जरी आली. तुला काय झालं? हा, आलो काका. हा, कनेक्ट होत नव्हतं जरा. हा. तर अशी त्यांची भूमिका आहे. आणि ते आता हे आम्ही तुला शोधतोय हे पण त्या कशा पद्धतीने सांगतायत ते आता आपण आधी तर ते शब्दार्थाप्रमाणे पण सांगू. म्हणजे शब्द लक्षात राहिले, अर्थ लक्षात राहिला तर तो अजून त्याच्यात इंटरेस्ट आपल्याला जास्त येतो आणि कायमचं लक्षात राहतं. तर याच्यात पहिल्यांदा जयती ते अधिकम. जयतीचा अर्थ म्हणजे जास्त कीर्ती होते.
विजय होतो पण कीर्ती होते असा इथे अर्थ आहे. आणि अधिक तिथे अधिक म्हणजे अधिकच जास्त म्हणजे कशापेक्षा अधिक, तर वैकुंठापेक्षाही याची कीर्ती जास्त झाली आहे का, तर जन्मना म्हणजे तू जन्म घेतल्यामुळे. जयती ते दिकमचा ते जन्मनाला आहे, म्हणजे ते जन्मना म्हणजे जय कशामुळे झालाय, तर ते जन्मना तुझ्या जन्मामुळे त्याचा कीर्ती, व्रजाची कीर्ती वाढली आहे. आणि मग पुढे म्हणतात श्रयत इंदिरा. आता इंदिरा म्हणजे अं, लक्ष्मी हे सांगितलंय. आणि श्रयत म्हणजे तिथे अ, राहते आणि ती सेवा करायला राहिलेली आहे, म्हणजे त्यांचीच सेवा करायला इकडे राहिलेली आहे. श्रयत म्हणजे श्रम म्हणजे सेवा करायसाठी. आणि शश्वदत्रयी, शश्वत म्हणजे कायमची येऊन राहिलेली आहे. म्हणजे एकदा ती येऊन राहिली ती कायमची राहिली. आता कायमची का राहील, ती तर आले भगवंता करता ना. मग भगवंत निजनामाला गेल्यावर का राहील, तर याचा अर्थ अजूनही एक आहे की भगवान जे वृंदावनात आलेले आहेत ते तिकडेच आहेत. ते तिकडे असतानाच वैकुंठाला पण गेलेले आहेत. त्यामुळे लक्ष्मी ही तिथे कायमची राहिलेली आहे. हा. आणि मग दयित दृश्यता. आता इकडे येते दयित म्हणजे अ, कृष्णाला दयित म्हणून हा म्हणजे जो अ, सर्वावर दया करणारा असा तू जो आहेस, अशी हाक मारलेले. त्याच्यानंतर दृश्यता दिक्षु तावका. अ, दिक्षु म्हणजे सर्व दिशांना, दृश्यता म्हणजे आम्ही सगळ्या दिशांना तुला शोधतोय, तू कुठेस ते शोधतोय. आणि कोण, तर तावका म्हणजे तुझ्या, म्हणजे तुझ्या ज्या आहेत त्या तुला सगळीकडे शोधतायत. म्हणजे त्या असंही म्हणत नाहीयेत की मी तुला शोधते. एकतर गोपीगीत सगळ्या गोपींनी एका सुरात एकाच शब्द म्हणजे सगळ्यांनी एकत्र म्हटलेलं आहे. त्यांनी काय ते आधी पाठ केलं आणि आता कृष्ण तिकडनं गेला तर आपण एकत्र म्हणू असं नाहीये. सगळ्यांना एका वेळी एकच स्फुरण होऊन हे गोपीगीत सगळ्यांनी एकत्र म्हटलेलं आहे. पण त्या काय म्हणतात, तुझ्या ज्या आहेत त्या तुला तुला शरण आलेल्या अशा तुझ्या ज्या आहेत ते तुला सगळीकडे शोधतायत. म्हणजे तुझ्या गोपी म्हणण्या इतकाही अहंकार शिल्लक नाहीये. आपण असं म्हणत नाही ना, तुझा मित्र तुझी वाट पाहतोय, असं म्हणतो आपण. असं म्हणत नाही ना, की अरे तू किती वेळ लागलाय, तुझा जो आहे तो वाट पाहतोय, असं म्हणत नाही. पण इथे त्या म्हणतायत तावका म्हणजे तुझ्या तुझ्या ज्या आहेत त्या वाट पाहतायत. आणि त्या कशा आहेत, धृता सवाहा म्हणजे आसव म्हणजे प्राण, प्राण त्यांचे कंठाशी आलेत आणि त्यांनी कसे बसे धरून ठेवलेले आहेत. आणि ते धरून ठेवलेत म्हणजे का धरून ठेवलेत, कारण ते लागलेत तुझ्यात. आमचं मन प्राण इंद्रिय सगळे तुझ्यात लागले, म्हणून आम्ही जिवंत तरी राहिलोत, नाहीतर आम्ही जिवंत पण राहिलो नसतो, अशी ती अवस्था आहे. आणि त्वा विचिंत्वते, तर अशा कशा बसा प्राण धारण करून विचिन्वते म्हणजे तुला शोधतोय आम्ही, असं त्या म्हणतायत. म्हणजे एकीकडे कृष्णाला शोधतायत, पण दुसरीकडे तिकडेच गोपीगीत म्हणताना त्यांना हे माहिती आहे की आपण इथे बसून जरी म्हटलं तरी सर्वांतर्यामी तो आहे, त्यामुळे तो ऐकतोच आहे. ही पण भूमिका दृढ आहे. आता हे कळायला आपल्याला कठीण जातं, कारण तो भाव ज्ञानाचा पुढचा भाव आहे. पण एकाच वेळी तो विरह पण आहे, एकाच वेळी तू आमच्या आत आहे ही पण भावना आहे. तर त्या सकट ह्या गोपी अशा म्हणतात. तर हे पहिलं झालं. आता पहिल्या ह्याच्यात काही शंका आहे का, काही विचारायचंय? आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळू. आता ते म्हणतात शरद शरद दुदाशये साधु जात सत
शिरसि जोदर श्रीमृषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वधा. म्हणजे हे एक म्हणजे प्रेमाची अगदी अल्टिमेट लेवल आहे ही. इथेच आता पहिल्यांदा आपण अर्थ बघूया, कारण त्या म्हणजे शब्दार्थ, कारण भावार्थ सांगायला जाताना मग त्यात थोडस वावलं जातं, तो शब्दार्थ सांगणं राहून जातं. अं, तर इथे ते म्हणते शरद दुधाशये, म्हणजे शरदकाली जे अं, कमळ जे उमलतात, शरद शरद ऋतूमध्ये जे कमळ उमलतात, त्यांचं सौंदर्य सगळं हरण करून एकत्र करून तयार झालेले असे जे तुझे डोळे आहेत, शरद उदाशये साधू जात सत, तर असे जे तुझे डोळे आहेत त्यातला सगळा जो सौंदर्य आहे ते सगळं घेतलेले जे अं, सगळं एकत्रित केलेले असे जे डोळे आहेत, तर त्या डोळ्यांनी आम्हाला पाहून पुढे म्हणतायत सुरतनाथ ते शुल्क दासिका वरद निघ्नतो नेह किंवदा. म्हणजे असे जे डोळे असलेले तुम्ही सुरतनाथ आहात. सुरतनाथ असा याचा अर्थ असा आहे की रती म्हणजे त्यात त्याचा उपभोग. रत म्हणजे रममाण होणं. म्हणजे अ, अ, आणि त्यात हे सुरत आहेत. आता रती याचा व्यावहारिक अर्थ आहे की भगवान त्यांचे प्रियकर आहेत. त्यामुळे स्त्री पुरुष संभोगाची जी रती आहे, त्या रती ज्यांच्यापासून निर्माण झालेली आहे. कारण गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवान सांगतात, धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे धर्माच्या चौकटीत राहून जो कामोपभोग आहे, जी रती आहे, म्हणजे रती ही हा स्त्री पुरुषांची रती पण झाली आणि कोणत्याही विषयाचा भोग, तर त्या रूपाने मीच आहे सांगतायत. म्हणजे जो काही भोग आहे, कारण भोग कशा करताय, तर आनंद प्राप्ती करताय. आणि कोणताही आनंद घेतला, विषयानंद घेतला, ज्ञानानंद घेतला, तो सगळा आनंद आत्मानंदाचेच परिणाम पावलेलं रूप आहे. तर जी अल्टिमेट रती जी आहे, आता असं सांगतात की जेव्हा साक्षात्कार होतो किंवा जेव्हा समाधीचा लाभ होता, तेव्हा शरीरातले सर्व रंध्रात कोटी कोटी वेळा संभोग करण्या इतका आनंद उत्पन्न होतो. एवढा तो आनंद मोठा आहे. तर तो देणारे म्हणून तुम्ही सुरतनाथ आहात. म्हणजे प्रियकर या अर्थाने पण सुरतनाथ आहात आणि आत्मानंद देणारेही तुम्हीच हे सुरतनाथ आहात. आणि आम्ही कोण आहोत, तर ते अशुल्क दासिका म्हणतात. म्हणजे महाराज जे बऱ्याच वेळा आपल्याला प्रवचनात सांगतात की, किंवा ते स्वतःबद्दल बोलताना पण म्हणतात की अकिंचन झालं पाहिजे. अखंड आत्मा अविनाशी दत्त जया तयापदी लाविती जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. याचा अर्थ सांगताना पण महाराजांनी जो सांगितलेला आहे की वित्तभ्रम म्हणजे मानुषी वित्त म्हणजे धनाचा भ्रम, हे मी कमवलेलं धन आहे, माझं आहे, हा नुसता भ्रम नाही, पण उपासनेचा भ्रम किंवा इवन भक्तीचाही भ्रम. म्हणजे नामदेवांना मी भक्त आहे, भगवान माझ्याशी बोलतात आणि भगवान राऊळातच आहे, हा भक्तीचाही कुठे वित्ताचा तो खूप वरच्या लेवलचा जरी असला तरी तो भ्रम आहे. आणि तो तोडायला त्यांना विसोबांकडे पाठवलेला आहे. तर तो ज्यांचा तुटतो, तो कोणाचा तुटतो,
की माझ्याकडे धर्मही नाही, माझ्याकडे अर्थही नाही, माझ्याकडे कामही नाही, माझ्याकडे काहीच नाही. पण मला हे कळलेलं आहे की तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. असा जेव्हा विचार येतो तेव्हा शरणागती येते. आणि महाराजांनी वेदांत पारिजात सौरभमध्ये भक्ती मार्ग जो आहे, तर भक्ती मार्गाकरता सर्वात अ, आवश्यक गोष्ट, आणि ते आवश्यक म्हणजे प्री रिक्विजिट आपण म्हणतो ना, तशी ती आवश्यक गोष्ट आणि सर्वात मोठं साधन हेच सांगितलेलं आहे की दैन्य. दैन्य म्हणजे बुद्धी दैन्य नाही, की जे पापम तापम व्याधी माधीमचे दैन्य, ते दैन्य नाही. निरहंकारित्व म्हणजे मी कोणीच नाही, जे आहे ते परमेश्वर आहे. ही जे अकिंचनत्व आहे ते जेव्हा प्राप्त होतं, एका ह्याच्यात कबीरांनी म्हटलेलं आहे की प्रेम गली अति साकरी, आणि मग पुढे म्हणजे प्रेमाची जी गल्ली आहे ती एकदम छोटी आहे, तिथे दोन राहू शकत नाही. जहां मैं है वहां तू नाही, जहां तू है वहां मैं नाही. तर जोपर्यंत मी आणि माझं, जे ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलंय की आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहोही नाव बंधू कर्माचाही. म्हणजे मी आणि मी केलेलं ते मी भोग घेणार. अहंत्व आणि ममत्व म्हणजे मी आणि माझं, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचा बंध आहे. तर तो कर्माचा बंध तुटल्याशिवाय भगवंताची प्राप्तीच नाहीये. तर त्यामुळे ते नसलेल्या या गोपी आहेत. त्यामुळे त्या स्वतःला इतकी अ, अ, कमी पोझिशन घेतायत त्या, की आम्ही तुमच्या निशुल्क दासिका आहोत. म्हणजे दासी ज्या असतात त्यांनाही आपण कामाला कोणी ठेवलं तरी त्यालाही आपण मोबदला देतो. पण ह्या म्हणतायत की आमची तीही लायकी नाही, आमच्याकडे काहीच नाहीये, तर आम्ही तुमच्या फुकटातल्या दासी आहोत म्हणतात त्या. दासी म्हणतात, प्रेयसी नाही म्हणत आहेत, दासी म्हणतात. आणि यातही खूप मोठा अर्थ दडलेला आहे की अशुल्क दासिका हे म्हणायला, की जसं आपण म्हणतो अमूल्य, याचा अर्थ मूल्य नाही असा अर्थ, आणि त्याचं मूल्य करता येणार नाही असाही अर्थ आहे. तर जरी गोपिका आम्हाला काही किंमत नाही अशा दृष्टीने बोलल्या असल्या तरी त्यांचं दासत्व आहे ते अमूल्य आहे. आणि कोणतीही भक्ती आहे, म्हणजे नवविधा भक्तीमध्ये वेगवेगळ्या ज्या भक्ती सांगितलेल्या आहेत, तर त्यातल्या इव्हन समजा आपण वात्सल्य घेतलं तर त्या वात्सल्यामध्येही दास्य आहे. यशोदा मातेचं उदाहरण दिलं तर दिवस रात्र कृष्णाला आता काय खायला द्यायचं, कृष्णाला ह्या गाईचं दूध द्यायला हवे, त्याला हे करायला पाहिजे, म्हणजे सतत त्याचा विचार आणि त्याचीच सेवा चालू आहे. आई जी असते ती सर्वात जास्त सेवा त्या लेकराचीच करत असते, आणि त्यांनी लाथ मारली काही मारली तरी तिचं त्याच्याकडे लक्ष नाही, त्याचंही कौतुक आहे, ते पण तिला आवडतंय, पण त्याची सेवा करायची. त्याचं हगलमूत्र ह्याचं पण तिला कौतुक आहे, कारण तो दास्यभाव आहे की ह्याचं मला करायचंय. दास्यभाव हा कमीपणा नाहीये, त्याच्यात त्या तो जो जीव आहे किंवा तो जो परमात्मा आहे ज्याचं आपल्याला दास्य करायचंय, त्याची सर्व सुखाची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे दास्य ही फार मोठी भूमिका आहे. म्हणून मोठे महाराजही नवविधा भक्तीमध्ये दास्य भक्ती सांगताना दत्तमात्म्यात म्हणतात की स्वामी सेवक हा विवेक ते धरतात. म्हणजे तिथे द्वैत धरणं हा अविवेक नाही सांगितलंय, कारण द्वैताची भूमिका पार करून ज्ञान झाल्यानंतर दास्य स्वीकारणारे हे पराभक्त आहेत. भगवान शंकर स्वतः तसे आहेत, म्हणून तर त्यांनी हनुमंतांचं रूप घेतलेलं आहे. तर अशा त्या निशुल्क दासिका आहोत, म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता फक्त परमेश्वराचं कार्य करायचंय. फक्त परमेश्वराला त्या आपला जो प्रेमास्पद आहे त्याला जे आवडेल तेच करत राहायचंय.
आपण मागच्या वेळी कदाचित ते पाहिलं की 8व्या अध्यायामध्ये गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक जो दिनेश आहे. दादा म्यूट झालाय का तुम्ही? हो सॉरी, मी म्यूट झालो का? आम्ही आवाज येत हा. होता म्हणून मी बाकीच्यांना म्यूट करायला गेलो तर माझंच म्यूट. सॉरी. कुठपर्यंत ऐकलं? माझा कधीपासून म्यूट झाला? ते अशुल्क आहे, त्यांचा दासी आहे. हा ते तर continue. हा पण त्यातलं काय सांगत होतो मी अजून? मी जस्ट म्हणजे 10 सेकंड साठी म्यूट झालेला सो तर 9वीला बघ हा दास्यत्व हा दास्य मोठं आहे. हा तर मोठे महाराज ते म्हणतात की दास्य म्हणजे तू स्वामी मी दास हा तर विवेक ठेवतात म्हणून सांगितलंय. आणि या अशुल्क दासिका आहेत म्हणजे यांना मोबदल्याची अपेक्षाच नाहीये. म्हणजे आम्हाला मोबदल्याची अपेक्षा नाहीये हे पण त्या म्हणत नाहीयेत. आम्ही फुकटात पडलेले आहोत. म्हणजे आपण जे लोकल भाषेत म्हणतो ना, तो तिथे पडीक असतो. म्हणजे ते नाक्यावर पडीक असतो. म्हणजे त्याला कोण काय देतं किंवा काय नाही, त्याला तिकडे पडीक राहायला आवडतं म्हणून तो राहतोय. तसं तुझं करणं हेच आम्हाला इतकं आवडतं की आम्ही म्हणजे तू काही केलंस तरी आम्ही तुझ्या मागे आहोत, लागणारच. आम्हाला तू हवाच आहेस आणि मोबदला आम्हाला काहीच नकोय. तर असे त्या अकाम भक्त आहेत जे प्रल्हादजी म्हणालेत भगवंतांना की की मी तुमचा अकाम भक्त आहे आणि तुम्ही पण असे स्वामी नाही आहात की काही केलं म्हणून देणारे आहेत. तर प्रल्हादजी जसे अकाम आहेत तशा या गोपी अकाम आहेत. पण त्याच्याही पुढे आहे. म्हणजे प्रल्हादजी अकाम आहेत इथपर्यंत थांबले आणि माझ्या मनात काही इच्छा उत्पन्न होऊ नये हेही त्यांनी मागितलं. पण गोपी त्यांच्या पुढचं त्यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा ईश्वराला सुख देणं आहे. आणि आपल्याशिवाय तुझं कसं होईल, माझ्याशिवाय तुझं कसं होईल, ही ती भावना त्यांची आहे. तर अशा त्या निशुल्क दासिका आहेत. त्यामुळे अकिंचन असल्यामुळे त्या ईश्वराच्या प्रेमाला पात्र ठरल्या आहेत. आणि त्या अजून काय म्हणतायत की आम्ही आधी पण त्या म्हणाल्या की आम्ही तुला पूर्णपणे शरण आलेले आहोत, तुझ्या निशुल्क दासी आहोत. आता हे असून सुद्धा तू आमचा वध का करतोस? तर वध करतोस का असं का म्हणतायत? तर त्या म्हणतायत की फक्त कोणाचे प्राण घेणे हाच वध आहे का? किंवा शस्त्रांनी मारलं, अस्त्रांनी मारलं हाच वध आहे का? म्हणे तू जे सगळे शरद ऋतूतली कमळं, ती कमळं थोडीशी निळसर या रंगाची अशा टाईपची जी असतात, तर त्याप्रमाणे तुझे ते नयन जे आहेत अर्ध मिटलेले, त्यामुळे त्याच्या पापण्या ज्या निळसर आहेत त्या पाकळ्यांसारख्या दिसत आहेत. त्यातनं ते तुझं तेज दिसतंय. तर त्या नेत्रांनी आम्हाला तू जे घायाळ करतोयस हे पण मारणं नाहीये का? असं त्यांचं म्हणणं आहे. आता म्हणजे ह्यात प्रेमाचा उत्कर्ष जसा आहे त्याच्याबरोबर तो एक जीवाचा उत्कर्ष किती होतो ते पण आलेलं आहे की निर्विकल्प समाधी जी आहे त्याच्यात कोणतंही सगुण रूप नाही, साकारता नसताना तो निर्विकल्पता येते. पण इकडे त्यांना सगुण एका वेळी सगुण पाहतायत पण आणि निर्विकल्पाचा अनुभव पण आहे. असं का? कारण ते म्हणतात की तुझ्या नुसत्या त्या कटाक्षांनी आमचा वध होतोय. आता वध होतोय, आम्ही मरतोय. आता खरं मरण कशात आहे? जसं तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले मी म्या डोळा. आता हे मरण पाहिलं तर काय म्हणजे काय आहे? तर जसं गोविंदगिरीजी त्यांच्या एका प्रवचनात म्हणतात की ज्ञान होण्याच्या आधी देह पडला तर त्याला मृत्यू म्हणतात. पण ज्ञान आधी जर झालं तर ती मुक्ती म्हणतात. आणि ती मुक्ती म्हणजे खरा मृत्यू तो आहे ना.
मृत्यू म्हणजे काय, जे काही मर्त्य शरीर आहे, पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक जे जे काही आहे, मग त्याच्यात स्थूल शरीर आलं, सूक्ष्म शरीर आलं, कारण महाकारण सगळंच आलं. बुद्धी आली, मन आलं, अंतःकरण, चित्त, सगळी ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय, सगळं सगळं, प्राण, पंचप्राण, दशप्राण सगळं आलं. त्याचा मृत्यू हा खरा मृत्यू आहे ना. म्हणजे त्या गोपींचं भाग्य असं आहे, त्या क्षणाक्षणाला मुक्ती पावतायत, क्षणाक्षणाला परत येत आहेत. आणि हाच तो त्यांच्यातला पराभक्तीचा खेळ आहे, की त्या ईश्वराची एकरूप झाल्या. हा वैयक्तिक प्रलय, वैयक्तिक मृत्यू झाला. प्रलयाचे जे प्रकार सांगितले, तर सगळा जगाचा प्रलय, त्याच्यात ही पंचमहाभूत सगळी विलीन होतात. पण वैयक्तिक मुक्ती आहे, ती मिळताना आपल्या शरीरातले पंचमहाभूताचा लय होऊन आत्मानंदात आपण एकरूप होतो. याला वैयक्तिक प्रलय म्हणतात. आणि प्रलय म्हणजेच मृत्यू आहे. तर खरा मृत्यू काय आहे? फक्त स्थूल देह गेला तर तो खरा मृत्यू नाहीये, कारण सूक्ष्म देह तसाच आहे, ते विचार, ते संस्कार तसेच आहेत. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे आचार्य महाराज सांगतात, त्यात पण तेच सांगितलेलं आहे, की आत्ता मेलो म्हणजे काही मरण संपलं असं नाही, पुन्हा जन्म आहे. पण जर मुक्ती मिळाली तर पुन्हा जन्म नाहीये. पण ह्या गोपींचं भाग्य इतकं आहे की त्या भगवान स्वरूपच आहेत. भगवंताची म्हणजे राधा ही साक्षात भगवान आहेच, पण बाकीच्या गोपीही त्या राधा तत्वापर्यंत येऊन पोचलेल्या आहेत. त्या पण राधारूप झाल्यामुळे त्याही एका प्रकारे श्रीकृष्णच आहेत. आणि ते या गोपी गीताच्या आधी थोडासा तो भाग आलेला आहे, की श्रीकृष्ण आत गेल्यावर ते पहिल्यांदा तर इथे तिथे शोधतायत, आणि ते शोधताना ती तळमळ वाढली, ते दुःख वाढल्यावर ते बेशुद्ध होतात. म्हणजे काय, त्या श्रीकृष्ण भावात जातात. मग कोण असा हात उभं करून गोवर्धन उचलल्याची ऍक्टिंग करते, तर कोण त्या राक्षसाला मारण्याचं हे करतोय. म्हणजे स्वतःच कृष्ण झालेत त्या क्षणात ते. पण त्यातनं परत बाहेर येतात, कारण त्यांनाही तो आनंद भोगायचा आहे आणि भगवंतांनाही तो प्रेमाचा आनंद भोगायचा आहे. तर अशा त्या गोपी आहेत, त्या निशुल्क दासिका आहेत. आणि शुल्क याचा अर्थ भाव आहे ना. आपण व्यवहारात पण म्हणतो की अमक्याचा भाव किती, तमक्याचा भाव किती. तर निशुल्क म्हणजे त्यांना काही भाव नाही. आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे त्याला कोण भाव देतंय, म्हणजे त्याची काही किंमत नाही म्हणतो, त्याला आपण भाव नाही म्हणतो. तसं भाव नसलेलं कोण आहे, तर भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. तो परमेश्वर भावातीत आहे, तो परमेश्वर अकिंचन आहे. म्हणूनच तर महाराज पण म्हणतात, आम्ही एक अकिंचन ब्राह्मण आहोत. अकिंचन ब्राह्मण म्हणजे ज्यातला कोणत्याही मायेचा लेश नाही. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणलेला, किंवा स्वतः तो ब्रह्मरूप आहे. म्हणजे आम्ही अकिंचन ब्राह्मण आहोत, याचा सरळ सरळ अर्थ आहे की आम्ही परब्रह्म आहोत, हे सरळ महाराज सांगतायत. तसं या गोपी पण सांगतायत की आम्ही निशुल्क दासिका आहोत. म्हणजे आम्ही आत्मज्ञानी आहोत, तरीही आपल्या दासिका झालेल्या आहोत. त्यामुळे तुम्ही यात आता पुढे येईल, तुम्ही गोकुळाकरता असं केलं तसं केलं, तर मग आमच्याकरता या. हे का सांगतायत, की आम्ही सगळं सोडलंय, इतकं सोडलंय की निशुल्क दासिका झालोय, म्हणजे आम्ही त्रिगुणही सोडलेले आहेत. अत्री ऋषींच्या दत्तात्रयांनी स्वतःचं दान दिलं. अत्री म्हणजे ते त्रिगुणाच्या पलीकडे गेले, तेव्हा तो परमात्मा त्यांच्या चित्तात उदय पावला, ते दत्त आहेत. तसं ह्या त्रिगुणाच्या पलीकडे गेल्यात, म्हणजे त्या ईश्वर स्वरूपच झाल्यात. पण ईश्वराला जसं एकोहम बहुश्याम आहे, ते जे बहुश्याम होऊन बहुरूपांनी स्वतःचा आनंद घ्यायचा आहे, तर तो जो आनंद भगवंतांना घ्यायचा आहे, तो या गोपी रूपांनी भगवान घेत आहेत. अशा त्या गोपी आहेत. त्या काही साध्या नुसत्या स्त्रिया
परपुरुषाच्या मागे लागल्यात असा त्याचा अर्थ नाहीये. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर महाराज किंवा कोणतेही भागवतकार असतील तर ते रासक्रीडे किंवा याच्याबद्दल फार खोलात जाऊन सांगत नाही. कारण गोपिकीत कळण्याचा, रासक्रीडा समजण्याचा अधिकार यावा लागतो. तो नाही आला तर त्याचे विपरीत अर्थ काढून स्वतःच्या सोयीकरता, स्वैराचाराकरता उपयोग होऊ शकतो. म्हणून हे खूप गुप्त आहे. म्हणून डोंगरे महाराज त्यांच्या या गोपीगीताच्या प्रवचनात सांगतात की शुकाचार्यांनी राधेचं नाव पण घेतलेलं नाही. कारण एकतर त्या त्यांच्या गुरु आहेत आणि दुसरं राधेच्या संबंधात जे काही आहे, राधा आणि बाकी गोपीही, कारण त्या पण तद्रूप झालेल्या आहे, तर ते इतकं वरच्या लेवलचं आहे की ते मिसइंटरप्रिट झालं तर फायदा व्हायच्या ऐवजी नुकसान होईल. तर त्यामुळे ते गुप्त आहे. ते उघड सभेत फार सांगितलं जात नाही. आणि याची कल्पना अजून आपल्याला एका गोष्टीने येते की रासक क्रीडेचं जे फलश्रुती सांगितलेली आहे भागवतात, की ही रास पंचाध्यायी आहे. 5 अध्यायात हे म्हणजे गोपी घरातून निघाल्यापासून श्रीकृष्ण अंतर्धान पावले आणि त्याच्यानंतर गोपीगीताचं गायन झालं, भगवान परत आले, त्यांचा संवाद, हे सगळं 5 अध्याय आहे. तर या रास पंचाध्यायाची फलश्रुती असे सांगतात की मनातला काम निघून जातो. म्हणजे कामक्रोधामधला काम, हा काम तर जातोच, पण मनात कोणतीच कामना शिल्लक राहत नाही. म्हणजे रास पंचाध्यायीचं अर्थयुक्त आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं त्या भावानी की मी कोणीच नाही. आता दिवसभर तो भाव टिकायला कठीण असेल की मी कोणीच नाही आणि आपल्याशिवाय मला कोणीच नाही आणि मला जे करायचं आहे ते आपलेच कार्य आहे. हा निदान हे ऐकताना, याचं वाचन करताना जरी भाव राहिला तरी ते आपण त्या निशुल्क दासिका होण्याकडे, निष्काम होण्याकडे थोडे तरी पुढे जाऊ शकतो. आणि असंच थोडे थोडे पुढे जाऊन कधीतरी ईश्वराची, महाराजांनी कधीतरी कृपा केली तर कधीतरी तो एकदम आत अर्थ प्रकट होऊन ती भक्ती आपल्याला मिळू शकते. याकरता हे आपण वाचणं, एकमेकांना सांगणं, प्रत्येकाला प्रत्येक वेळी प्रत्येक अर्थ समोर येईलच असं नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा याचं अध्ययन करणं हे महत्वाचं ठरतं. तर त्या आता गोपिका म्हणतायत की नुसतं अस्त्रांनी वरन निघ्नतो नेह किम वधा म्हणतायत ते. म्हणजे फक्त शस्त्रांनी घात करणं हाच फक्त वध आहे का? या डोळ्यांनी तू घात केलास तर तो वध नाहीये का, असं ते म्हणतायत. म्हणजे इथे कुठेतरी हा पण भाग आहे. म्हणजे एकीकडे म्हटले शुल्कदाशिका नाही आहेत आम्ही, पण दुसरीकडे ते भगवंताला इमोशनल ब्लॅकमेलिंग पण करतायत की तू कसाही वागायला मोकळा नाहीयेस. तुझ्यासाठी आम्ही सगळं सोडून आलोय. तुझ्यासाठी धर्म सोडला, अर्थ सोडला, काम सोडला, मोक्षही सोडलाय त्यांनी. मोक्ष का सोडलाय कशावरून सांगता येतं की आधीच्या जन्मात ह्या ज्या गोपी आहेत त्यातल्या ज्या मुख्य गोपी आहेत ते आत्मज्ञानी सगळे ऋषी आहेत. त्याच्यानंतर देवकन्या सगळ्या या गोपी म्हणून आलेल्या आहेत. तर आत्मज्ञानी म्हणजे मुक्तीची प्राप्ती होऊन सुद्धा ते सोडून आलेलो आहोत आम्ही तुमच्याकडे. शुकाचार्यांची जी मागच्या वेळी पण कदाचित आपण पाहिली असेल की शुकाचार्य जन्माला आल्याबरोबर निघून चालले, परिव्राजकच आहेत ते. जन्मल्यात परमहंस परिव्राजक आहेत ते, निघालेत. इतकं त्यांचं ज्ञान आहे की विष्णू अवतार असलेले ज्ञानी व्यास ते सुद्धा त्यांच्या मागे गेले की मुलगा थांबावं ही त्यांचीही इच्छा आहे. तरी ते गेले आणि तपात आहेत. पण भागवताची रचना झाल्यावर व्यासदेवांना ह्या भागवताचा प्रसार करायला अधिकारी कोण आहे असा विचार करता शुकाचार्यांपेक्षा कोणीच नाही हेच त्यांना जाणवलं. पण आता हे तर समाधी लावून बसलेले आहेत, मग आता काय करावं? तर त्यांनी आपल्या 4 शिष्यांना भागवतातले काही श्लोक
भागवत अ, ज्यांना त्यांनी शिकवलं त्यातले काही श्लोक जाऊन त्या शुकाचार्यांच्या समोर म्हणा असं म्हटलेलं आहे. तर ते जाऊन म्हटल्यावर आत्मानंदात निमग्न असलेले शुकाचार्य ते सगळं तोडून हे काय आहे, हे काय आहे करून उठले. इतकं ते पराभक्ती जी आहे, भगवंताच्या गुणाचं वर्णन आहे, हे इतकं गोड आहे की त्यांनी त्याला त्या शुकाचार्यांना की ज्यांना कशाचंही ममत्व नाही, ते तिथून समाधीतनं उठलेले आहेत आणि त्याच्यानंतर असं सांगतात की एका जागी शुकाचार्य गाईच्या दुधाची धार काढायला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा जास्त थांबलेले नाहीयेत. याचा अर्थ असा की समाधी लावून पण बसलेले नाहीयेत. म्हणजे त्याच्यानंतर ते सर्वत्र संचार करून भागवताचा प्रसार, भागवताचं गायन करण्यात त्यांनी सगळा अ, हे आपला क्रम त्यांचा तोच राहिलेला आहे त्याच्यानंतर. तर अशा आम्ही तुमच्या निशुल्क दासिका आहोत. म्हणजे कुठेतरी ते भगवंताला ते प्रेमाचं बंधन सांगतायत की आम्ही सगळं सोडून तुझ्यासाठी आलेलो आहेत आणि तू नुसतं आमच्याकडे कटाक्ष टाकून निघून चाललाय. सो दिस इज नॉट फेअर. तू असं आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. हे याच्यातनं ते जाणवून देत आहेत. आता पुढचा श्लोक. हा बोला काका. एक महत्वाची उल्लेख राहिला हा याच्यामध्ये. बोला ना काका. काही मंडळींच्या मनामध्ये हम्म. असं येऊ शकतं हो की या गोपी एवढ्या यांच्या मागे लागल्या आणि मग त्यांच्या घरचं काय. हो तर त्याचं उत्तर महाराजांनी एका याच्यात दिलंय भागवतातल्या की या श्रीकृष्णाबरोबर जेवढ्या होत्या तेवढ्याच त्या त्यांच्या नवऱ्यांबरोबर पण घरी हो. होत्या. भगवंतांनी हा. ती सगळी रूपं घेऊन तिकडे राहिलेत भगवान. म्हणजे असा कोणी आरोप करू शकणार नाही की यांनी व्यभिचार करण्यासाठी तिकडे त्यांना हो. नेलं आणि त्यांच्या नवऱ्यांची प्रतारणा केली म्हणून. हो असं कोणी म्हणणार नाही. अगदी अगदी बरोबर. चालेल. हा. आता पुढचा श्लोक. आता जे आपण म्हटलं आणि कदाचित हा श्लोक आपला पूर्ण होणार नाही कारण 11-14 झालेले आहेत आणि थोडं कोणाला काही विचारायचं असेल त्याला पण आपल्याला वेळ दिनेश द्यायला लागेल. दिनेश हा एक सारांश फक्त सांग ना. प्रत्येक श्लोकात सगळं झालं की एक सारांश सांग फक्त. हा. तर आता पहिल्या श्लोकात गोपी म्हणतायत की म्हणजे पहिल्या श्लोकातच गोपींचं आपल्याला लक्षात येतंय की त्यांचं प्रेमाबरोबर ज्ञानाचीही लेवल एकाच. म्हणून महाराज म्हणतात की ज्ञान सहवर्तमान भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती म्हणत नाहीयेत. ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं की काय होतं की ज्ञान संपलं, आता ज्ञान सोडून भक्तीकडे गेलेत. तर ज्ञान सहवर्तमान भक्ती ते कसं कळतं की तुम्ही व्रजात जन्म घेतल्याने व्रजाची कीर्ती वैकुंठापेक्षाही जास्त झालेली आहे आणि तुम्हाला आम्ही सर्वस्व अर्पण केलेल्या आम्ही तुम्हाला इकडे तिकडे सगळीकडे शोधतोय. हे त्यांनी सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा भगवान तर तुम्ही वैकुंठपती आहात आणि तुम्ही इथे आलात म्हणून लक्ष्मी आणि याच्यात पण त्यांचं भूमिका स्पष्ट कशी आहे. ते तोंडांनी त्यांना वैकुंठपती म्हणणार नाहीत कारण त्यांना जे रूप पाहिजे ते नंतर पुढे येतं की गोपिकीत झाल्यानंतर भगवान चतुर्भुज रूपात विष्णू रूपात प्रकट होतात. तर तेव्हा गोपी म्हणतात, महाराजांनी असं सांगितलंय आपल्या भागवतात की विश्वाचं कार्य करायला कोणतंही रूप घ्यायला तुम्ही स्वतंत्र आहात पण आम्हाला ते मयूरपंख झाली सावळं रूपच आम्हाला हवंय म्हणून. तर त्यामुळे इथेही त्यांना ते वैकुंठपती तोंडाने म्हणत नाहीयेत. ते फक्त काय म्हणतात, तुम्ही इथे आल्यावर व्रजाची कीर्ती वाढली आणि ती लक्ष्मी इथे तुमच्या सेवेकरता आली. बरोबर. इनडायरेक्टली तो रेफरन्स देतात पण ते तोंडाने म्हणणार नाहीत की तू विष्णू आहेस.
कारण विष्णू म्हटलं तर ते बरोबर. विष्णू रूपात येतील, ते त्यांना नकोय. त्यांना तो त्यांच्यासाठी येणारा, त्यांच्याबरोबर खेळ करणारा, त्यांच्याबरोबर चेष्टामस्करी करणारा आणि त्या वेशातलाच कृष्ण पाहिजे. म्हणजे नुसतं रूप नाही, वेशाबद्दल पण आसक्ती आहे, जसंच्या तसं पाहिजे. तर अशा आम्ही बरोबर. तुमच्या दासी होत. आणि दयित म्हणजे दयाळू, दया करणारा असा तू, हे अशी हाक मारले. आणि स्वतःला तावका तुझ्या ज्या आहेत त्या सगळ्या शोधतायत. म्हणजे मी शोधतो पण नाही, आम्ही शोधतो पण नाही. म्हणजे त्या स्वतःची आयडेंटिटी काहीच नाही. एवढीच आयडेंटिटी काय की तुझ्या ज्या आहेत त्या तुला शोधतायत असं म्हणतायत त्या. मग हे किती गोड आहे ना. बरोबर. म्हणजे तुझ्या ज्या आहेत त्या तुला शोधतायत म्हणतायत. मी नाही, आम्ही नाही, काही नाही. हे झाला पहिला श्लोक. मग दुसऱ्या श्लोकात म्हणतायत की शरदाच्या वेळी जे अं, कमलं उमलतात, तर त्यांच्या ज्या कळ्या असतात त्यांच्यातल्या तशा सगळ्या कळ्याचं सौंदर्य शोषून घेऊन जे तुझे डोळे आहेत, तर त्यांनी तू आमच्याकडे कटाक्ष मारून आमचा वध करतोयस. आणि फक्त शस्त्रांनी वध करणं हे फक्त वध करणं आहे का? हे वध करणं नाहीये का? आणि हे पण तू कशाचं करतोय? तू सुरतनाथ आहेस. म्हणजे सगळ्या आनंदाची प्राप्ती अ, किंवा रती जी आहे, भोग जे आहे. आता इथे हा जो अ, गो अ, गोपी आणि गोपींना जो संभोग अपेक्षित आहे, तो काही व्यावहारिक संभोग पशुतुल्य किंवा माणसं जे करतात तो नाही. संभोग नाहीये. तर करपात्री महाराज म्हणतात की अ, लाट जशी समुद्राला मिळते, आपण समुद्राच्या लाटा फुटताना बघून पण कुठेतरी आपल्याला आत पण आनंदाच्या थोड्या तरी किंचित तुकड्या फुटल्यासारखं होतं बघा. कारण तो आनंद आहे की लाट ती फुटते तेव्हा ती समुद्राला परत, म्हणजे ती स्वतःचं भेट. अस्तित्व पहिल्यांदा तयार होतं आणि नंतर ती तो आवेश घेते आणि मग ती परत समुद्रात म्हणजे नव्हतीच असं होतं. तशा या गोपी कृष्णात पूर्ण विलीन आहेत. जरा विलीन. वेळमध्ये त्या अस्तित्व गेल्या वाटतं सर्व. म्हणजे हा प्रश्न पण खूप चांगला आहे. त्यांनी करपात्रीजी महाराजांनी सांगितलेलं पण आठवलं त्याने, की ती जशी लाट आहे, तर लाट पहिल्यांदा नुसतं असं त्यात वर खाली एवढंच फक्त दिसतं. पण तिथे ती थांबत नाही. नंतर ती अजून थोडं उग्र रूप घेते आणि त्या समुद्रावर आपटते पण. म्हणजे जर रात्री तो समुद्राचा आवाज गंभीर आवाजाबरोबर तो लाटांचा आवाज ऐकला, तर ती गंभीरता आपल्याला ती जाणवते. पण तो आवाज पण म्हणजे जवळून जर बघितलं तर तो इम्पॅक्ट पण आहे समुद्रावर. पण समुद्रावर इम्पॅक्ट झाला म्हटल्यावर त्या गोपींनी कृष्णावर आरोप ठेवले किंवा त्याला असं म्हटल्या किंवा हे असा व्यवहार होता होता त्या कृष्णरूपच झालेल्या आहेत. म्हणजे कोणी कोणाला भेटायला गेलं आणि कोण कोणाला भेटलं हे सांगताच येणार नाही. कारण गोपी कोणत्या कृष्ण कोणत्या हा भेदच घेता येत नाही. तर असा तो संभोग आहे. बरोबर. आणि त्याच्याकरता त्या जेव्हा ते म्हणजे तो असा शेप आला म्हणजे तो त्यांच्यात थोडासा अहंकार, आणि ही लीलाच आहे ना. कारण तो अहंकार आल्याशिवाय द्वैत येणार नाही, द्वैत आल्याशिवाय मिलनाचं सुख भोगता येणार नाही. त्यामुळे परमेश्वराची पण इच्छा आहे आणि त्यांची पण इच्छा आहे. त्यात तेवढ्या क्षणभर वेगळ्या झाल्या, मग त्या सगळ्या उत्कट भावना आल्या, त्या उत्कट भावनाने परत त्यात आपटल्या, परत एकरूप झाल्या. हा खेळ आहे. आणि आपण मागे म्हटल्याप्रमाणे हाच खेळ, नामस्मरण पण तेच आहे. फक्त ते आपल्याला अच्छा. ते आत्ता कळत नाहीये. पण भक्तीचा ऍडव्हान्टेज असा आहे की ज्ञानाचा अभ्यास करायला, मागच्या वेळी पण आपण हे बघितलं की साधन चतुष्टय नंतर ज्ञानाचा अभ्यास होऊ शकतो. पण पराभक्तीचा अभ्यास सुरुवातीपासून कसा आहे, तर नामस्मरणात दोन वृत्तींच्या मध्ये जो भाग आहे तिथे तो आत्मानंद आहे, पण त्या वृत्तीमध्ये पण नाम आहे.
त्यामुळे वृत्तीत आलो तर ईश्वराचं नाम आहे, वृत्ती सुटल्या तर आत्मानंद आहे. ही गोपींची स्थिती आपल्याला नामस्मरणात मिळते, थोड्या स्केलने का होईना. आणि म्हणून त्या नामस्मरणात कोणताही अधिकार तुम्हाला नसताना, कारण बाकी मार्ग शक्यच नाहीयेत, त्यामुळे कलियुगात अजून त्याला सहजता दिली की नामस्मरण घेणं सोपं आहे तुम्हाला. आणि ते नामाचं महत्व इथे येतं. बरोबर. चालेल, आपण आता तिसरा श्लोक पुढच्या वेळी घेऊ. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद गुरुदेव दत्त. एकच मिनिट हा, फक्त. बोला बोला. का. एकदा महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये की हे जेव्हा फार त्यांच्या जवळ जायला लागले, हो कोण समर्थ हो समर्थ हो तर त्यावेळेला रामानी त्यांना थोपवून धरलं. हो त्यांना समर्थांना रामाशी एकरूप व्हायचं होतं. हो अरे बाप. हो, पण रामाने त्यांना लांब हो. ठेवलं. जवळ आल्यानंतर काय 1 फूट 2 फूट काय असेल त्यावेळेस ते म्हणाले, असं का केलं तुम्ही? तर म्हणाले, तू जर माझ्याशी एकरूप झाला तर मला तुझ्या द्वैती भक्तीचा आनंदच घेता येणार नाही. अरे बाप रे. काय देवाची भावना आहे. तू जर माझ्यात मिसळून गेलास तर माझ्यावर प्रेम कोण करणार? आणि म्हणून तू माझ्याशी एकरूप, तू लांब राहते, लांब राहतोय. हेच म्हणजे ईश्वराची पण इच्छा असते असं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत पण ते सांगितलंय की अर्जुनाला उपदेश केल्यानंतर नंतर मिठी मारली ना भगवंताने अर्जुनाला. म्हणजे इथे समर्थांनी रामचंद्रांना मिठी मारायला गेले ते, पण इथे भगवंतांनीच प्रेमाने अर्जुनाला मिठी मारलेली. आणि ते आहे ना का ज्ञानेश्वरीत ती उभी आहे की या हृदयीचे त्या हृदयी टाकले, आपणासारखे केले अर्जुन, अशी काहीतरी ती उभी आहे. पण ते झाल्यानंतर अर्जुन त्यांच्यात मिसळायला लागला, जसं चैतन्य महाप्रभूंचं आहे, त्या विग्रहातच ते गेले तसं. मग तेव्हा भगवंतानी परत थोडस त्यांना, म्हणजे मोह गेला पण तरी त्यांना त्या द्वैतात आणलं. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू जर माझ्यात मिसळला तर मी बोलू कोणाशी, अरे बाप. व्यवहार मी कोणाशी बोलू कोणाशी. त्यामुळे ते प्रेम आहे भक्ताशी बोलायचा. आणि गीतेत आपण जर पाहिलं ना तर सुरुवातीला अर्जुन एक प्रश्न विचारतो, मग दुसरा विचारतो, त्याच्यात गॅप कमी आहे. म्हणजे प्रश्न विचारला तेवढ्या पुरतं उत्तर दिलं, हे पहिला प्रश्न झाला. मग पुढे पुढे असं आहे, एक प्रश्न विचारल्यावर भगवान पूर्णच्या पूर्ण सांगतात. 12व्या अध्यायात नुसता अर्जुनाचा प्रश्न काय आहे की एवम सतत युक्ता ते भक्तास्त्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तमा. म्हणजे अशा प्रकारे तुझी जी भक्ती करतात त्याच्यात तुझ्या या रूपाची भक्ती करणार आहे आणि अव्यक्ताची, याच्यात तुला सर्वात जवळचे कोण. एवढाच एक प्रश्न आहे, त्याच्यावर पूर्ण अध्याय भगवान बोलतायत. आणि पुढे पुढे तर असं झालंय की अर्जुनाला आता ज्ञान मिळालंय, त्याचे प्रश्न संपलेत, पण भगवंताचं सांगणं संपत नाही. म्हणजे इतकं की यथेच्छसी तथा कुरु भगवान म्हणाले, म्हणजे झालं ना, उपदेश सांगता संपला आणि यथेच्छसी तथा कुरु म्हणाले म्हणजे झालं सगळं, तरी परत पुढे सांगत राहिले भगवान. म्हणजे आपण म्हणतो ना, आई समजा मुलगा कुठे हॉस्टेलवर किंवा हे चालला तर हे घेतलंस की नाही, ते घेतलंस की नाही, तो घरातून निघून खालपर्यंत गेला तरी मागून धाव, अरे थांब थांब हे पण घे. तशी भगवंताची अवस्था आहे, ते प्रेम आहे. आणि राधाकृष्णांच्या बाबतीत असं हे सांगतात की ते एकमेकांना मिठी मारताना एकमेकांची, कारण ते तिथे तर तेच स्वतः दोन्ही रूप आले ना, ती शरीरच वेगळे दिसेनाशी, म्हणजे ते एकमेकात शरीर मिक्स होत आहेत. आणि नंतर वेगळं झाल्यावर, म्हणजे समजा मिठी मारताना डावीकडे कृष्ण आणि उजवीकडे राधा आहे, तर मिठीतनं वेगळे झाल्यावर उजवीकडे कृष्ण आणि डावीकडे राधा आहे. कारण कोणत्याही रूपाला हे स्मरण नाही की हे आपण का ते आपण, कारण दोन्ही आपणच होत. इतकं ते प्रेम आहे. बरोबर. म्हणजे इथे प्रकट व्हायचं की तिथे प्रकट व्हायचं,
म्हणजे काही वेळी खेळ करायला किंवा बाकी लीला करायला अ, राधेचा वेश श्रीकृष्ण घेतात असं आहे. पण काही वेळेला असं आहे की ते इतके मिक्स झालेत की परत येतात तेव्हा हे राधेच्या वेशात आहेत राधेच्या ठिकाणी आणि राधा यांच्या वेशात मुकुट त्याला हे लावलेले असे. तर इतकं ते एकरूपत्व आहे आणि तेच गोपींचं पण एक रुपये आहे. त्यामुळे गोपींचा आणि राधेचा वेगळा उल्लेख केलेलाच नाहीये भागवतात. त्याचं एक कारण म्हणजे त्या शुकाचार्यांच्या गुरु होत्या. दुसरं कारण म्हणजे राधा म्हटल्या त्यांची बैठक लागायची. कारण राधा हे नामच असं आहे की ती राधा ही कुंडलिनी आहे ना. आल्हादिनी जी आहे ती हो. राधा आहे. आणि राधा म्हटल्यावरच त्या राधेत कृष्णही आलाच. म्हणजे कृष्णाचा समावेश तोच आहे. म्हणजे तुम्ही श्रीकृष्ण नुसतं म्हणून चालत नाही. राधाकृष्ण म्हणायला लागतं. पण नुसतं राधा म्हटलं तर चालतं. कारण त्याच्यात कृष्णाचा अंतर्भाव आला. कारण राधेचं एक्झिस्टन्स कृष्णाशिवाय नाहीच आहे. म्हणजे असं आता हे आपण एकात एक लूप म्हणतो ना, याच्यात ते त्याच्यात ते असं ते न संपणारं असेल. तर असं न ते संपणार. म्हणजे ते आपण काय म्हणू असं समजा त्यांनी एकमेकांचे हात हे केले तर असे दोन बोटांचं डिस्टिंक्शन नाही, ते एकमेकात मिसळायचे. ते एकमेकात असं व्हायचं म्हणजे ती बॉर्डरच नाही राहत. आणि हे त्या गोपींना बरोबर. दिसायचंही. म्हणजे त्या गोपींची पण इतकी लेवल होण्याचं कारण म्हणजे त्यांची गुरु आहे राधा. इव्हन अष्टभार्या ज्या आहेत त्यांची पण गुरु आहे राधा. तर त्यांना ते अच्छा. तो अनुभव समोर आहे. 8 गोपींना जे राधाकृष्णाचं मिलन दिसायचं ते त्यांच्या सहस्रारी मिलन होणं चालू आहे मिलन. म्हणजे त्या बापरे. 8 गोपी ज्या आहेत त्या इकडे कुंडलिनी पोचल्यावर त्यांना बाहेर दिसतंय. इथे कुंडलिनी जेव्हा त्यांची पोचते तेव्हा ते नाहीतर राधाकृष्ण कायमच एकमेकांच्या मिठीत आहेत किंवा एकरूपच आहेत. पण त्या गोपींना ते दिसतंय ते इथे त्यांची कुंडलिनी त्यांची इथल्या इथेच आहे. वर खाली जो प्रवास आहे सगळी लीला आहे ते इथून इथपर्यंतच आहे. बाकी खाली त्या बरोबर. उतरलेल्याच नाहीयेत आयुष्यभर गोपी. अशा आहेत त्या गोपी. बापरे, फार वेगळ्या चेहऱ्याला आपण. खूप शेवट फार सुंदर आहे ना. आहे ते नाही, खूप ज्ञान मिळते, खूप ज्ञान आहे. किती नाही याचा प्रॉब्लेम काय आहे यातनं ज्ञान मिळतंय पण तो भाव कसा सांगायचा कारण तो आपण अनुभव घेतलेला नाहीये. नाही भाव, तो कळून घ्या, तो कळायला पाहिजे, तो काही सांगता येणार तो नाहीये अनुभवता त्याच्यात आला. काहीच. तो अनुभवता यायला पाहिजे. हो, चालेल. बरोबर आहे. खूप खूप छान सांगितलं, खूप छान सांगितलं. राधे धन्यवाद. राधे. गुरुदेव दत्त. राधे. देव